मित्रांनो, प्रत्येक वेळी जेव्हा विमान अपघाताची बातमी येते तेव्हा मनात एक विचार येतो, पॅराशूट असतं तर जीव वाचला असताना. पण खरंच हे इतकं सोपं आहे का? चला जाणून घेऊया ह्या व्हिडिओमधून. विमानात पॅराशूट का दिलं जात नाही? नंबर 1, वजन आणि जागेचा प्रश्न. प्रत्येक पॅराशूट साठी फक्त बॅग नाही तर हेल्मेट, गॉगल, ऑक्सिजन मास्क यासारखी साधन लागतात. हे प्रत्येक सीटवर ठेवलं तर विमानाचं वजन हजारो किलोनं वाढेल आणि तिकीटही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जाईल. नंबर 2, उंची आणि ऑक्सिजनचा अभाव. प्रवासी विमान 35,000 फूट उंच जातात. इतक्या उंचीवर हवा विरळ असते, ऑक्सिजन फारच कमी आणि पॅराशूटने उडी मारणं म्हणजे थेट जीव धोक्यात घालणं. नंबर 3, प्रशिक्षणाचा पूर्ण अभाव. पॅराशूट वापरणं म्हणजे एका युद्धासारखं. योग्य प्रशिक्षण नसेल तर उडी घातली म्हणजे मृत्यू पावला. सामान्य प्रवाशांना ही कला कुठे शिकवली जाते? नंबर 4, अपघाताच्या क्षणी वेळ नसतो. आपत्कालीन क्षणात लोक घाबरलेले असतात. शेकडो लोकांनी एका दरवाजातून उड्या मारणं हे कोणत्याही तंत्रज्ञानाला शक्य नाही. नंबर 5, विमानाचं डिझाईन वेगळं असतं. दरवाजे, वेग, इंजिन्स यामुळे पॅराशूट वापरून बाहेर पडणं हा निर्णय विनाशाकडे जाणारा असतो. म्हणून पॅराशूट ही कल्पना वाटते आकर्षक, पण वास्तव्यात ती जीव घेणे असते. तुमचं काय मत आहे? पॅराशूट द्यायला हवं का? कॉमेंट करून नक्की सांगा.